जलजीवनी प्रकल्प पोखरा मध्ये अनुदान घोटाळा झालेला आहे आणि या संबंधित जे तक्रारकर्ते आहेत सुरेश गवळी साहेब आपल्या सोबत सध्या आहेत. तर साहेब नेमकं कशा प्रकारे हा घोटाळा झाला आहे, नेमकं काय काय याच्यात गोष्टी बाहेर आलेल्या आहेत? धाराजी कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्याचा उंचांक काढण्यासाठी सरकारने हा प्रकल्प काढला होता. हा प्रकल्प क्रमांक 1 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये 1000 कोटीचा प्रकल्प त्यांनी जाहीर केला होता. याच्यामध्ये शेतकऱ्याचा उच्चांक वाढायला पाहिजे होता, परंतु संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांनी यामध्ये ज्या 5, 6, 7 योजना होत्या वेगळ्या वेगळ्या, डेड सेट असेल, ठिबक असेल, आयशार असेल, अवजार बॅग असेल, त्यानंतर जे इकडे पॅकिंग हाऊस आणि फूड प्रोसेसिंग युनिट असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये प्लॅनिंगनं घोटाळा केला. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सरकार यांना म्हणजे ऑलरेडी जे इकडे संगमनाथाला लुटलेलं आहे, यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जबाबदार आहे. याचा घोटाळा कसा झाला तर तुम्हाला सांगतो की 2022ला योगायोगाने एक मला जे कधी तत्कालीन कृषी मंत्री होते, त्यांनी एक पेपरला बातम्या आल्या होत्या, त्याच्यावर एका चौकशीसाठी एक पत्र दिलं होतं. त्यामुळं मी त्यामध्ये त्याचं काय झालं म्हणून एक पत्र दिलं, तक्रार केली. तक्रार केल्याच्या नंतर पुण्याची टीम आली. पुण्याच्या टीम आल्याच्या नंतर 56 लाख रुपयाचा ऑलरेडी त्यांनी त्याच्यामध्ये रॅन्डम चौकशीमध्ये 56 लाख रुपये त्यामध्ये घोटाळा झाला म्हणून क्लिअर केला आणि याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे असं त्याच्या चौकशी म्हणजे रिपोर्टमध्ये ऑलरेडी जे बेशर केलं. त्यानंतर ऑलरेडी आम्ही परत दुसरी तक्रार केली 2024ला. काय झालं त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला ज्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतो आपण तर त्या ऑडिटच्या ज्या चौकशीमध्ये पोखरा ऑफिसला जे त्याची इंटरनल कागदपत्राची चौकशी जे लावली, त्यावेळेस कंडिशन अशी झाली की त्यामध्ये परत हे 56 लाख सोडून 2,51,00,000 रुपयाचा घोटाळा परत सिद्ध झाला. म्हणजे हे पहिले 56 लाखात सिद्ध झाला, नंतर 2,51,00,000 लाखात सिद्ध झाला. त्यामध्ये 6 अधिकाऱ्याला त्यांनी जे दोषी धरलं. त्यामध्ये 6 अधिकाऱ्याला दोषी धरून त्याच्याकडून वसुली करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पत्र काढलं. परंतु पत्र काढल्याच्या नंतर 20 दिवस पत्र हे औरंगाबाद ऑफिसला, त्याच्यानंतर जालना ऑफिसला पडून राहिलं. म्हणजे यांना गुन्हा दाखल करायचा नव्हता. त्यावेळेस पुन्हा ह्या 20 दिवसात असं काय घडलं की त्याच कृषी मंत्र्यांनी ज्यांनी ते पत्र काढलं होतं त्याच कृषी मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आणि स्थगिती देऊन काय सांगितलं, गुन्हा दाखल नका करू, याची संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करा आणि मग याच्यामध्ये दोषी असणाऱ्यावर सगळे जगणे म्हणजे गुन्हे दाखल करा, रिकव्हरी करा. त्या प्रकरणामध्ये चौकशा समित्या नियुक्त झाल्या. तत्कालीन अधिकाऱ्यांनी तत्कालीन जेडीए होते मोठेवरून, यांनी फक्त कागदावर समित्या नियुक्त केल्याच्या नंतर त्या लोकांना सांगण्यात आलं की फक्त रिपोर्ट नका देऊ, फक्त नुसतं तुम्हाला जे कधी हे केलं 15 दिवसामध्ये अहवाल सादर करायचा असा आदेश होता. तर त्याला वर्ष होऊन गेलं तरी त्यांनी काहीच केलं नाही. मोठे ज्यावेळेस चौकशी समिती नियुक्त झाली त्यावेळेस त्याचा मला वाटतं 18-19 महिन्याचा कार्यकाळ बाकी होता. त्यांनी त्या कार्यकाळ 18-19 महिन्याचा जो कार्यकाळ बाकी होता ते रिटायर झाले तरी चौकशी समिती पुढे जे गेली त्या चौकशी ज्या नेमलेल्या अधिकारी त्यातल्या अर्धे अधिकारी रिटायर झाले, पण त्यांनी चौकशीचा कोणताच रिपोर्ट दिला नाही. तुम्ही परत त्याचा पाठपुरावा केला आणि त्याला परत चौकशी लावली. चौकशी लावून 38 पथक, 18 पथक, 38 अधिकारी जालना जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यातले अधिकारी सोडून आल्याच्या नंतर ते स्वतः स्पॉटवर गेले. स्पॉटवर तो त्यांनी चौकशी अहवाल दिला. चौकशी अहवालामध्ये फक्त एकच युनिट आहे, 32,69 नेट सेट आहे. त्या 32,69 नेट सेटमध्ये परत त्यांच्या आकड्यानुसार 64,98,00,000 रुपयाचा 49,000 रुपये म्हणजे असा म्हणजे 65 कोटी रुपयाचा परत त्यांच्यामध्ये वसुली पात्र रक्कम म्हणजे वसुली निघाली. पहिली 51 लाख, नंतर 2,51,00,000 आणि 64,98,00,000 म्हणजे 65, म्हणजे साधारणतः 68 कोटी रक्कम आहे का ही यामध्ये जे दिली. आता त्यांनी काय केलं त्यानंतर हा घोटाळा वरच्या लेवलला याच्यामध्ये मोठे कोणीतरी आका आहे त्यामध्ये ऑलरेडी. त्यामुळे याच्यामध्ये काय केलं, त्या 2,51,00,000 रुपयाचा जो ऑडिटचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 2 बिचारे रिटायर अधिकारी आहे, अकाउंट ऑफिसर, याच्यावरच गुन्हा दाखल केला. तो काय केला, एकावर 14 लाख रुपये, कोणी 41 लाख रुपये.
मग याच्यावर फक्त किती आहे 1441 त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले ऑलरेडी. तेही फक्त नुसतं पत्र देऊन ठेवलं होतं पहिलं. नंतर आम्ही पाठबरोबर ते गुन्हा दाखल झाला तर गुन्हा हा सगळ्या 6 अधिकाऱ्यावर दाखल व्हायला पाहिजे. आणि त्या 2,51,00,000 म्हणजे त्या 14,41,00,000 हाताले छोटे रक्कम आहे. आता 68 कोटीमध्ये ह्या 8 अधिकारी जे आहे हे आणि 4 हाय लेवलचे अधिकारी म्हणजे झेडीए सगळं त्याच्यामध्ये जे वाचवणारे जे अधिकारी आहे हे बी त्याच्यामध्ये आहे. तर असा 68 कोटीचा घोटाळा हा जालना जिल्ह्यात झालेला आहे. हा फक्त 1.5 मध्ये अजूक म्हणजे शोकांतिका या प्रकल्पाची म्हणजे शेतकऱ्याचा उच्चाक वाढायला पाहिजे होता. आता त्यांनी नवीन नाटक चालू केलं. हे 68 कोटीमध्ये काय केलं माहिती का, फक्त लोकांना शेतकऱ्याला आहे का भीती दाखवण्यासाठी काही शेतकऱ्याला नोटीस दिली. याच्या शेतकऱ्याचा दोषच नाहीये. याचा दोष कोणाचा आहे, जे एजन्सी धारक आहे. एजन्सी धारक आणि अधिकारी याची मिळून टक्केवारी ठरलेली होती. यांनी त्या टक्केवारी ठरली. इतकंच नाही, यांनी 1,000 कोटीच्या प्रकल्पात जीएसटी होतो 180 कोटी रुपये. अरे यार जीएसटीच भरेल नाही. 15 कोटी रुपये जीएसटी भरला असेल मोठ्या बसकीला. म्हणजे याच्यातच तुम्हाला सांगतो 1 कोटी जवळपास म्हणजे 1.5-2 कोटी रुपये जे का याच्यातच जीएसटी बाकी आहे. म्हणजे जीएसटीचे 1.5-2 कोटी रुपये हे तुमचं जेवढे सिद्ध झालेले 68 कोटी रुपये आणि अजून अवजार बॅग पॅकिंग हाऊस त्याच्यानंतर आयशर या सगळ्याची चौकशी चालू आहे. ठिबक याच्यामध्ये जवळपास नाही म्हणलं तर तुम्हाला सांगतो कमीत कमी 100 कोटी रुपये जे अजून निघतील. म्हणजे यांनी अर्धा प्रकल्प 500 कोटी रुपयाचा एजन्सी धारक आणि अधिकाऱ्याने खाल्लेला आहे. कुठे शेतकऱ्याचा उच्चाक वाढला. गव्हर्नमेंट जे जोरदारच लागतंय आणि याच्यामध्ये सगळे इनवाले सगळे म्हणजे इथून तिथून जे कधी म्हणजे याच्यामध्ये माझा आरोप आहे की याच्यात अजून कोणी याचा मोठा आका आहे म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये एका शीतलच्यावर म्हणून एचडी होत्या तर तुम्हाला सांगतो त्यांचं प्रमोशन केलं होतं. म्हणजे प्रकल्पाची चौकशी चालू आहे. ज्याच्यावर रिकव्हरी निघाली होती 56 लाख रुपये त्याचं प्रमोशन केलं होतं. नंतर परत त्यांना निलंबित केलं गुन्हा दाखल करता. गुन्हा दाखल त्याच्यावर अजूनही झाला नाही. परत त्यांना मला असं कळालं की आता जे इकडे प्रकल्पात 68 कोटीची रिकव्हरी निघाली. अजून चौकशी चालू आहे. त्यांना कुठंतरी जॉईन केलं म्हणे. म्हणजे तुम्ही मला सांगा चोऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्याला परत तुम्ही बक्षीस देऊ राहिले का. हा प्रकल्पामध्ये जो घोटाळा झालेला आहे हा जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा आहे. परंतु याकडं संबंधित जिल्हाधिकारी असेल का अजून जगरीवरचे अधिकारी असतील याच्याकडे लक्ष नाहीये. याचं चाललं आओ चोरो बादो बारा आधा तो बरा आधो हा बरं याचे सगळेच वाटेकरी आहे. त्यामुळं यांनी जर कधी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला माझा आताही तुमच्या माध्यमातून याच्यात शेतकऱ्याचा 1 नव्या पैसा दोष नाही. यामध्ये अधिकारी आणि एजन्सी धारक हे दोषी आहे. याच्याकडून सगळी जीएसटी आणि या प्रकल्पामध्ये झालेला घोटाळा हा सगळा या अधिकारी आणि त्या एजन्सी धारकाकडून वसूल करावा. नसता मी परत तुमचं जे म्हणणं कधी न्यायालयात जाणार आहे.